नमस्कार मित्रांनो, मी यश क्लासेस कोपरगाव येवला वैजापूर व सुतावणे ज्युनियर कॉलेज वैजापूर मार्फत आपल्यासमोर फिजिक्स हा विषय सादर करतो. फिजिक्सच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं. तर व्हायब्रेशन इन एअर कॉलम ओपन ॲट बोथ दी एंड्स. ज्यावेळेस एअर कॉलम हा दोनही एंडवरती ओपन जरी असेल तर दोनही एंडवरती ओपन असताना तर त्याचे व्हायब्रेशन्स आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असो, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, दॅट इज हार्मोनिक म्हणते. तर याबद्दल आपण लास्ट लेक्चरला किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं. यामध्ये जो आपण लास्ट पॉईंट डिस्कस करत होतो तर तो लास्ट पॉईंट होता दॅट इज व्हायब्रेशन इन एअर कॉलम ओपन ॲट बोथ दी एंड्स. आणि त्यासाठी आपण दोन कंडिशन्स घेतल्या होत्या. म्हणजे फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन डिस्कस केला होता आणि सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन डिस्कस केला होता. आता आपण याच्यातला पुढचा पार्ट घेऊ दॅट इज थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. यातला आपण तिसरा पार्ट कंटिन्यू करू दॅट इज थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. मग तिसरा मोड ऑफ व्हायब्रेशन बद्दल डिस्कस करत असताना बघा, कन्सिडर करा की तुम्ही कोणता एखादा एअर कॉलम घेतला जो एअर कॉलम दोनही एंड वरती काय आहे तर ओपन आहे. अशा प्रकारे मी एखादा एअर कॉलम घेतला जो एअर कॉलम दोनही एंड वरती ओपन असेल. या एअर कॉलमची लेंथ मी एल कन्सिडर करतो. ठीक आहे. या एअर कॉलम मध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही दोन्ही एंड वरती ओपन असेल तर दोन्ही एंड वरती ओपन असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ओपन एंड वरती कंपल्सरी काय प्रोड्यूस होईल. तर बघा, ओपन एंड वरती कंपल्सरी अँटीनोड प्रोड्यूस होत असतो, पण अँटीनोड हा ओपन एंड पासून समवॉट डिस्टन्स अबोव वरती प्रोड्यूस होतो. त्यानुसार इथं राहील अँटीनोड आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स घेऊ आपण एंड करेक्शन, ज्याला मी ई न डिनोट. आता बघा, विचार करत असताना किंवा विचारात घेत असताना पहिल्या मोडमध्ये एकूण एक तर नोड किंवा एक लूप प्रोड्यूस झालं होतं. दुसऱ्या मोडमध्ये दोन लूप प्रोड्यूस झाले होते. आता मात्र इथं एकूण 3 लूप प्रोड्यूस होईल. तर अशा प्रकारचे एकूण 3 लूप प्रोड्यूस होईल. बघा, आता लूप प्रोड्यूस जरी झाले तर या पॉईंट वरती काय प्रोड्यूस होईल अँटीनोड. इथं काय राहील नोड, इथं अँटीनोड, इथं नोड, इथं अँटीनोड, इथं नोड आणि इथं असेल अँटीनोड. म्हणजे म्हणता येईल की वेन एअर कॉलम, ज्या एअर कॉलमचे दोनही एंड काय ओपन आहे, तर एअर कॉलमचे दोनही एंड ओपन असताना त्याच्या तिसऱ्या मोडमध्ये एकूण तर 4 नोड आणि 3 अँटीनोड प्रोड्यूस होतात. मग 4 नोड आणि 3 अँटीनोड जरी म्हटलं तर बघा, आता याची आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करू. तर या नोड पासून या नोड पर्यंत दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड मी तुम्हाला आहे ना प्रॉपर्टीज दिली आहे. दॅट इज स्टेशनरी वेव्हची प्रॉपर्टी. दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड म्हणा किंवा टू सक्सेसिव्ह अँटीनोड किती असते λ/2. मग या नोड पासून या नोड पर्यंत झालं λ/2. त्यानंतर या नोड पासून या नोड पर्यंत सुद्धा काय राहील प्लस λ/2 आणि प्लस या नोड पासून या नोड पर्यंत सुद्धा असेल λ/2 इज इक्वल टू, बघा या साइडचा डिस्टन्स इज इक्वल टू हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स किती राहील दॅट इज एल प्लस ई काय असेल दॅट इज ट्वाइस ई. आता सिम्प्लिफाय करा, तिघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे इथं राहील लॅमडा प्लस लॅमडा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एल प्लस 2. म्हणजे इथं राहील 3 लॅमडा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एल प्लस 2. इथून आपल्याला लॅमडाची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची. मग लॅमडा इज इक्वल टू काय राहील तर क्रॉस मल्टिप्लाय करा 2 इंटू एल प्लस 2e डिवायडेड बाय काय असेल 3. बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू काय होते फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. तर यावरून बघा, आता ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे तर ही फ्रिक्वेन्सी कोणती राहील तर थर्ड मोड मध्ये असणारी फ्रिक्वेन्सी. पहिल्या मोड मध्ये असणारी फ्रिक्वेन्सी त्याला काय म्हणू आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हणता येईल. दुसऱ्या मोड मध्ये जी फ्रिक्वेन्सी होती तिला काय म्हटलं आपण तर फर्स्ट ओव्हरटोन. आणि या मोड मध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे तिलाच काय घेऊ आपण सेकंड ओव्हरटोन, ज्याला मी अँटीनोड डिनोट करतो.
मग नुसतं n2 इज इक्वल टू काय राहील, या लॅम्बडाला इकडे पाठवा म्हणजे काय असेल तर v डिवायडेड बाय लॅम्बडा. आता व्हॅल्यूज पुट करा म्हणजे n2 इज इक्वल टू v डिवायडेड बाय लॅम्बडा किती आहे 2 इंटू l प्लस 2e डिवायडेड बाय 3. याचा रेसिप्रोकल घ्या आणि रेसिप्रोकल घेतला इथं काय राहील तर n2 इज इक्वल टू 3 इंटू v डिवायडेड बाय 2 l प्लस 2e. आणि हे असेल तुमचं एक्सप्रेशन फॉर कायसाठी राहील तर सेकंड ओव्हरटोन प्रेझेंट इन एअर कॉलम. तर ओपन ॲट बोथ दी एंड्स म्हणता येईल. याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून जरी लिहिलं इथं राहील 3 इंटू v डिवायडेड बाय 2 इंटू l प्लस 2e. बट v डिवायडेड बाय 2 इंटू l प्लस 2e म्हणजेच काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे n2 इज इक्वल टू असेल 3n. तर हे असं तुमचं एक्सप्रेशन फॉर कायसाठी म्हणता येईल तर सेकंड ओव्हरटोन किंवा थर्ड हार्मोनिक प्रेझेंट इन एअर कॉलम ओपन ॲट बोथ दी एंड्स. म्हणजे एखादा एअर कॉलम जो दोनही एंड वरती ओपन आहे तर दोनही एंड वरती ओपन असताना त्याची सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी दॅट इज n2 इज इक्वल टू काय आहे तर 3v डिवायडेड बाय 2 l प्लस 2e म्हणा किंवा n2 इज इक्वल टू 3n. आणि याला आपण दिलं असेल इक्वेशन नंबर 3. मग म्हणता येईल तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय म्हणाल तर इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट ॲज ओव्हरटोन इन एअर कॉलम ओपन ॲट बोथ दी एंड्स. म्हणजे ज्यावेळेस तर एअर कॉलम हा दोनही एंड वरती ओपन असेल त्यावेळेस इवन ॲज वेल ॲज ऑड हे दोनही हार्मोनिक ॲज ओव्हरटोन म्हणून प्रेझेंट असतील. इथपर्यंत लक्षात येत आहे. मग यानंतर आपण याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करू. हे लक्षात आलं असेल तर बघा यातला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. मग नेक्स्ट पॉईंट जो आहे याच्यामध्ये तर तो आहे दॅट इज प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. तर पुढे हेडिंग घ्या तुम्ही दॅट इज प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. म्हणजे एंड करेक्शनचा विचार जरी केला तर एंड करेक्शनसाठी बघा प्रॅक्टिकली किती डिटर्माइन होईल कसं राहील डिटर्मिनेशन. तर यासाठी बघा दोन कंडिशन्स आहेत. सर्वात पहिलं घेऊ की ज्या वेळेस एअर कॉलम हा एका एंडवरती ओपन आणि एका एंडवरती काय असेल क्लोज राहील. तर दुसरी कंडिशन घेऊ की ज्या वेळेस एअर कॉलम हा दोन्ही एंडवरती काय असेल ओपन राहील. मग पहिली कंडिशन घेतली आपण फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स. बघा एंड करेक्शन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला तर घेतलं फॉर पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स किंवा बोथ एंड्स. ज्यावेळेस पाईप हा दोनही एंडवरती ओपन असेल तर त्यावेळेस एंड करेक्शन कसं काय कॅल्क्युलेट करा. बघा आता एंड करेक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे ना तर कन्सिडर करा तर दोन पाईप्स घेतले ज्या दोनही पाईपचा डायमीटर सेम आहे फक्त लेंथ डिफरंट आहे. पहिल्याची लेंथ L1 घेतली म्हणजे इथं L च्या ऐवजी L1 घेतली. दुसऱ्याची लेंथ घेतली मी L2. मग या कंडिशनमध्ये तर वेलॉसिटी विचारात जरी घेतली तर बेसिक फॉर्म्युला काय आपला वेलॉसिटी v इज इक्वल टू काय होते n लॅम्बडा. मग पहिल्यासाठी जरी आपण विचारात जरी घेतलं बघा वेवलेंथ जी काही आहे तर इक्वेशन लिहित असताना तर बेसिक जो आपला आला होता बेसिक फॉर्म्युला जो होता तर त्यानुसार आहे ना n इज इक्वल टू आहे ना ज्यावेळेस एअर कॉलम दोनही एंडवरती ओपन असेल तर दोनही एंडवरती ओपन असताना त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज n इज इक्वल टू काय फॉर्म्युला आला होता आपला तर v डिवायडेड बाय 2l प्लस 2e. ज्यावेळेस एअर कॉलम हा दोनही एंडवरती ओपन असेल तर दोन्ही एंडवरती ओपन असताना याची आपण कॅल्क्युलेट केले की ज्यावेळेस दोन्ही एंडवरती ओपन आहे त्यावेळेस जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू काय राहील v डिवायडेड बाय 2 इंटू l प्लस 2e. इथून वेलॉसिटी घ्या म्हणजे v इज इक्वल टू काय राहील क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे n इंटू 2 इंटू l प्लस 2e. इथपर्यंत लक्षात आहे. मग फॉर फर्स्ट पाईप मग पहिल्या पाईपची फ्रिक्वेन्सी मी n1 घेतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मी L1 जरी घेतली अशा वेळेस वेलॉसिटी v इज इक्वल टू काय राहील n1 इंटू 2 इंटू L1 प्लस 2e म्हणता येईल. आणि सेकंड इथे लिहिता येईल की फॉर सेकंड पाईप आणि सेकंड पाईपचा विचार जरी केला तर सेकंड पाईपमध्ये वेलॉसिटी v इज इक्वल टू n1 च्या ऐवजी काय राहील तर n2 इंटू 2 इंटू L2 प्लस 2.
तर तुम्ही ऑब्झर्व जरी कराल, याला देऊ इक्वेशन 1, याला काय म्हणता येईल इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 च्या तुम्ही लेफ्ट साइड विचारात घ्या. बघा वेलॉसिटी चेंज होत नाही, वेलॉसिटी दोन्ही केसमध्ये काय सेम आहे. दोघांची आपण डायमीटर पण काय घेतली आहे, सेम घेतली आहे. फक्त फ्रिक्वेन्सी आणि तर लेंथ ऑफ एअर कॉलम आपण डिफरंट घेतली. मग या कंडिशन मध्ये बघा तुम्ही, तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 जर तुम्ही या दोघांचा विचार जरी केला तर दोघांची लेफ्ट साइड सेम आहे, म्हणजे दोघांची राईट साइड सुद्धा सेम असेल. दोघांची राईट साइड सेम जरी म्हटलं तर इथं राहील n1 into 2 into L1 plus 2e is equal to, तर इथं असेल दॅट इज n2 into 2 into L2 plus 2e. बघा या 2 ला इकडे जरी पाठवलं 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं काय राहील तर n1 into L1 plus 2e is equal to, इथं काय राहील तर n2 into L2 plus 2e. हे लक्षात येत आहे. आता आपण इथं n1 नी मल्टिप्लाय करू. n1 नी मल्टिप्लाय केल्यावर काय राहील तर n1 L1 plus n1 2e is equal to, इथं मल्टिप्लाय केल्यावर n2 L2 plus n2 2e. आपण याला सिम्प्लिफाय करण्यासाठी या e च्या टर्मला इकडे पाठवू आणि या n1 हे जे काही दिसतं L1 तर या टर्म्सला आपण तिकडे पाठवू, म्हणजे e च्या टर्म्स कलेक्ट करू. इथं e ची टर्म कोणती n1 into 2e, ही इकडे आल्यावर मायनस n2 into 2e इज इक्वल टू राहील n2 L2, इकडे गेल्यावर मायनस n1 L1. आता या दोघांमध्ये तुम्हाला काय कॉमन दिसत आहे तर 2e, म्हणजे इथं राहील n1 मायनस n2 इज इक्वल टू n2 L2 मायनस n1 L2. आपल्याला फक्त e पाहिजे, म्हणजे e इज इक्वल टू असेल n2 L2 मायनस n1 L1 डिवायडेड बाय 2 इंटू n1 मायनस n2, आणि हे असेल तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर काय असेल राहील एंड करेक्शन. म्हणजे जर तुम्ही दोन एअर कॉलम जरी घेतले, या दोन एअर कॉलमचा डायमीटर सेम जरी असेल, पहिल्याची लेंथ L1 त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n1 घेतली, दुसऱ्याची लेंथ L2 त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n2 जरी घेतली, अशा वेळेस एंड करेक्शन E इज इक्वल टू काय राहील n2 L2 मायनस n1 L1 डिवायडेड बाय 2 इंटू n1 मायनस n2. आता दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून जर तुम्ही मायनस कॉमन जरी काढला ना तर हीच व्हॅल्यू अशी पण होईल, दॅट इज E इज इक्वल टू, बघा मायनस कॉमन काढलं राहील n1 L1 मायनस n2 L2 डिवायडेड बाय 2 इंटू n2 मायनस n1. तर हे असेल तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द एंड करेक्शन इन एअर कॉलम ओपन ॲट बोथ दी एंड्स मध्ये. इथपर्यंत लक्षात येत आहे. आता याच्यातलाच आपण दुसरा पार्ट घेऊ. दुसरा पार्ट कोणता आहे तर ज्यावेळेस आहे ना तर पाईप हा एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज असेल तर त्यावेळेस एंड करेक्शन कसं राहील किंवा काय राहील ते आता आपण बघू. तर यासाठी आता आपण सेकंड कंडिशन घेऊ. तर फॉर पाईप, तर बघा इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता आपण सेकंड घेऊ. सेकंड पार्ट कोणता घ्याल तुम्ही तर फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड, तर प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन, एंड करेक्शनची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू, ज्या वेळेस एअर कॉलम हा दोन्ही एंड वरती काय असेल तर किंवा एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती काय राहील क्लोज राहील. तर आता आपण याच्यातला सेकंड पार्ट कंटिन्यू करतोय. तर बघा फॉर पाईप open at one end and close at other end. ठीक आहे. एक एअर कॉलम घेतला जो एअर कॉलम एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज आहे, त्यावेळेस एंड करेक्शन काय राहील तर ते एंड करेक्शन आपण डिस्कस करू. बघा एक मी एअर कॉलम घेतो अशा प्रकारे. या एअर कॉलमचा याच्यापासून या डिस्टन्स वरती अँटीनोड प्रोड्यूस होईल. हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हणाल एंड करेक्शन, आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय घेतला आपण L. तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवते की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम हे डेरिव्हेशन घेतलंय आपण, की ज्यावेळेस एअर कॉलम हा एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज जरी असेल अशा वेळेस त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तर V डिवायडेड बाय 4L प्लस E.
इथून आपण v ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू म्हणजे v इज इक्वल टू काय राहील तर n इंटू 4 इंटू l प्लस e किंवा v इज इक्वल टू 4n इंटू l प्लस e. तर आता मी पहिला पाईप घेतला फॉर फर्स्ट पाईप, याचा फक्त आपण काय चेंज केलं लेंथ आणि फ्रिक्वेन्सी. पहिल्याची लेंथ घेऊ आपण L1, फ्रिक्वेन्सी किती घेतली N1. अशा वेळेस याची वेलोसिटी v इज इक्वल टू काय राहील तर 4n1 इंटू L1 प्लस e, याला दिले इक्वेशन 1. आणि फॉर सेकंड पाईप दुसरा पाईप विचारात जरी घेतला तर दुसऱ्या पाईप साठी आपण लेंथ किती घेऊ L2 आणि फ्रिक्वेन्सी किती घेतली N2. अशा वेळेस राहील v इज इक्वल टू 4n2 इंटू L2 प्लस e, याला दिले इक्वेशन. आता दोन इक्वेशन झाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. या इक्वेशन 1 आणि 2 चा विचार जरी केला तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 या दोघांचा विचार करू आपण. तर या दोन इक्वेशनची तर लेफ्ट साइड सेम आहे म्हणजे राईट साइड सुद्धा सेम असेल. म्हणजे राईट साइड कोणती आहे तर 4n1 इंटू L1 प्लस e इज इक्वल टू इथं राहील 4n2 इथं असेल L2 प्लस e. तर आता बघा 4 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहील n1 इंटू L1 प्लस e इज इक्वल टू n2 इंटू L2 प्लस e. मल्टिप्लाय करा, इथं राहील n1 L1 प्लस n1 e इज इक्वल टू n2 L2 प्लस n2. तर आता बघा या n2 a ला इकडे पाठवा, इथं प्लस आहे इकडे आल्यावर काय येईल मायनस, आणि या n1 L1 ला आपण तिकडे पाठवू. जे इथं प्लस आहे इकडे आल्यावर काय येईल मायनस, म्हणजे राहील काय n1 e मायनस n2 e इज इक्वल टू n2 L2 मायनस n1 L1. या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय तुम्हाला तर e कॉमन दिसतंय म्हणजे इथं काय राहील n1 मायनस n2 इज इक्वल टू n2 L2 मायनस n1 L1. आपल्याला फक्त e पाहिजे, मग या पूर्ण ब्रॅकेटला तुम्ही इकडे पाठवा, इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइड होईल म्हणजे e इज इक्वल टू राहील n2 L2 मायनस n1 L1 डिवाइडेड बाय n1 मायनस n2. आणि हे असेल तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर काय राहील तर एंड कनेक्शन इन एअर कॉलम ओपन ॲट वन एंड अँड क्लोज ॲट अदर एंड. म्हणजे एखादा जरी एअर कॉलम एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज जरी असेल अशा वेळेस त्याचं एंड कनेक्शन e इज इक्वल टू काय राहील तर n2 L2 मायनस n1 L1 डिवाइडेड बाय n1 मायनस n2. सेम वेनी याला असं पण लिहिता येईल की सपोज जर मी मायनस साइन जरी इथून कॉमन जरी काढलं दोघांमधून तर ही टर्म सुरुवातीला येईल n1 L1 मायनस n2 L2 डिवाइडेड बाय काय राहील तर n2 मायनस n1. तर हे जे काही दोन इक्वेशन दिसत आहे तर हे दोन इक्वेशन रिप्रेझेंट करत आहे की एंड कनेक्शन. तर व्हेन एअर कॉलम तर हा एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज राहील. एंड कनेक्शन काय येत आहे तर पहिला आहे e इज इक्वल टू n2 L2 मायनस n1 L1 डिवाइडेड बाय n1 मायनस n2. आणि दुसरा एंड कनेक्शन आहे दॅट इज e इज इक्वल टू काय राहील तर n1 L1 मायनस n2 L2 डिवाइडेड बाय n2 मायनस n1. इथपर्यंत लक्षात आलं. यानंतर या चॅप्टरचा पुढचा जो पार्ट आहे तर नेक्स्ट आहे दॅट इज व्हायब्रेशन इन स्ट्रिंग. हे बघा आपण याच्या आधी डिस्कस केलं दॅट इज व्हायब्रेशन इन एअर कॉलम. आतापर्यंत जे आपलं चालू होतं ते होतं व्हायब्रेशन इन एअर कॉलम. आता आपण कंटिन्यू करू दॅट इज व्हायब्रेशन इन स्ट्रिंग. मग आता या स्ट्रिंगचे व्हायब्रेशन डिस्कस करत असताना यामध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे जे आपण एअर कॉलम मध्ये केलं. म्हणजे एअर कॉलम मध्ये जसं आपण हार्मोनिक ओव्हरटोन याची फ्रिक्वेन्सी डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन जे डिस्कस केले होते इथं सुद्धा डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन आपल्याला डिस्कस करायचे आहे. बट इथं त्याआधी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस स्ट्रिंगचं व्हायब्रेशन होईल तर यासाठी काही गोष्टी लक्षात राहू द्या जे बेसिक म्हणा किंवा फंडामेंटल म्हणून तुम्हाला कामी येईल. सर्वात पहिली जी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस स्ट्रिंगचं व्हायब्रेशन होते तर स्ट्रिंग ज्या रिजिड सपोर्टला बांधलेली आहे त्या रिजिड सपोर्ट वरती कंपल्सरी नोडच प्रोड्यूस होईल. तर सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच काय की ज्यावेळेस स्ट्रिंग व्हायब्रेट होते तर व्हायब्रेट होत असताना ज्या एंडला तुम्ही ती स्ट्रिंग बांधलेली आहे ज्याला आपण रिजिड सपोर्ट म्हणू
तर त्या रिजिड सपोर्टवरती कंपल्सरी काय प्रोड्यूस होईल, नोडच प्रोड्यूस होईल. नोड कशाला म्हणतो आपण, तर असा काही पॉईंट की ज्या पॉईंटवरती रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असेल, मिनिमम किंवा झिरो, त्याला काय म्हणू आपण, नोड म्हणता येईल. तर इथं त्या पॉईंटवरती किंवा आणा तर कंपल्सरी नोड प्रोड्यूस होईल. तर आता हे आपण कन्सिडरेशन घेऊन पुढे जाऊ. तर